चला पुढच्या काळासाठी एंजल्स गायडन्स काय असणार आहे ना आपल्यासाठी ते बघू. आपल्यासाठी म्हणजेच सगळ्यांसाठी पुढचा काळ जो आहे, कारण आता हे वर्ष तर संपणार आहे, पण हे वर्ष संपल्यानंतर पुढचा काळ तुमच्यासाठी कसा असणार आहे. हे वर्ष जसं जसं गेलं असेल, काहींना चांगलं गेलं असेल, काहींना वाईट गेलं असेल, पण आता पुढचं कसं जाईल, व्यवसाय म्हणा, आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे. डोंट स्टॉप. जे करतायत ते करत राहा. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत विचार केला असेल, जे रिलेशनचा तुम्ही विचार केला असेल, ज्याही बिझनेसचा असेल किंवा एनिथिंग, कुठल्याही गोष्टीचा तुम्ही विचार केला असेल तर तो करत राहा. तो केल्यानंतर तुम्हाला हेल्पफुल पीपल मिळतील. रिलेशनशिप असेल, बिझनेसमध्ये चांगले पार्टनर, चांगले क्लायंट मिळतील. जॉब करायचा असेल तर चांगले कलिग्स मिळतील, म्हणजे बॉस चांगले मिळतील. सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. लव्ह रिलेशनशिपचा जर विचार केला तर मग तुम्हाला जो पर्सन तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे तोही बेस्ट आहे. त्याच्यामुळे मग सगळ्याच गोष्टी छान आहेत. सो एंजल्स कडनं तुम्हाला गायडन्स आहे. लिसन टू युअर इंट्युशन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ना कुठे ना कुठे तुमचं इंट्युशन तुम्हाला सांगेल की काय करायचंय, काय योग्य आहे, नाही योग्य आहे. जे तुमचं इंट्युशन म्हणत असेल, विशेषतः स्त्रियांसाठी बघा, सगळ्या लेडीजला एक गोष्ट सांगते, तुमची जी सिक्स सेन्स पॉवर असते ना ती खूप स्ट्रॉंग असते. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल, मुलींना विशेषतः, की हा पर्सन तुम्हाला कुठे ना कुठे धोका देऊ शकतो, तर त्या पर्सन पासून लांब राहा. किंवा तुम्हाला जर वाटत असेल, भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. थोडस तुमच्या इंट्युशनचाही विचार करा. एखादा जॉब तुम्हाला करायचा असेल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हायरमेंट कसं वाटलं ते पण चेक करा. म्हणजे इंटरव्ह्यूला जात असतानाच कधी कधी इन्व्हायरमेंट लक्षात येतं, तेही लक्षात घ्या. जॉब करायचा असेल तर तुम्हाला इंट्युशन येईल की हा जॉब तुम्ही करू शकतात, नाही करू शकतात, ह्याही गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. आणि ज्याही घरामध्ये तुम्हाला लग्न करून जायचं असेल त्या घरामधले पर्सन तुम्हाला पहिल्या क्षणाला तुमचं इंट्युशन काय म्हणतंय किंवा तुमच्या इंट्युशनने तुम्हाला काय सांगितलंय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.